मी काय करत असतो, उपग्रह छायाचित्राचा आधार फक्त समजा स्पॉटवर समजा कोणत्या ठिकाणचा अंदाज देण्यासाठी घेत असतो. पण त्या व्यतिरिक्त काय करतो, निसर्गावर जास्त अभ्यास करतो. निसर्गावर कसा करतो तुम्हाला एक सांगतो. आमचा एक उदाहरण सांगतो. हे जे लाईट आहेत बघा, आपल्या घरी लाईट असतात. पावसाळ्यामध्ये जर आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर किडे आले, पाकोळे आले, फाकड्या आल्या, मध्ये तरी येणार नाही. नाही, घरच्या बाजूच्या बिल्डिंगच्या बाजूच्या लाईट, शहरामध्ये आता मोठमोठ्या बिल्डिंग आहेत त्यांच्या बाहेरच्या लाईटवर, म्हणजे रस्त्यावर जे आहे, हो रस्त्याच्या लाईटवर किडे आले की आपण म्हणायचं 3 दिवसाला पाऊस येणार, असं निसर्ग सांगतं. आणि परत एक सांगतो, आता हे जे अवकाळी पाऊस येणार होता, तर माझ्याकडे फोटो आहेत. बऱ्याच जणांनी एकदम लाल आबाळ झालेले पाठवले. तांबडं आबाळ झालं की लोक काय करतात, मी त्यांना म्हणत असतो फोटो काढून ठेवा. लगेच आपल्या मित्राला म्हणायचं 3 दिवसाला पाऊस येणार. तर आता ह्या टायमाला तसंच झालं. त्याच्यानंतर काय होतं, हे अवकाळी पाऊस याच्या अगोदर निसर्गात वावटुळी सुद्धा पावसाचा अंदाज येतं. पाऊस यायचा असल्या तर वाटोळी काय करतात, अगोदर गोल वारे फिरतात आणि गावातून जाते. लगेच कळतं की आता 10-12 दिवसांनी वातावरण खराब होणार आहे आणि पाऊस येणार आहे.